नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वेश्चन टॅग पाहणार आहोत। क्वेश्चन टॅग असतो काय? क्वेश्चन टॅग म्हणजे काय? आपण डेली आपण बोलत असतो, पहा लक्ष द्या। जसं की तुनं जेवण केलं का, हो की नाही, त्याने अभ्यास केला का, केला की नाही, अशा पद्धतीचे वाक्य आपण डेली बोलत असतो विद्यार्थी मित्रांनो। त्यालाच इंग्लिश मध्ये क्वेश्चन टॅग आपण म्हणत असतो। मग क्वेश्चन टॅगचा रूल इथं लिहिलेला आहे। सर्वप्रथम रूल माहित असणं आवश्यक आहे। 2 ते 3 प्रश्न आपल्याला टीसीएस असो, आयबीपीएस असो, याच्यानुसार आपल्याला पाहायला भेटत आहेत प्रत्येक एक्झाम मध्ये। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि सोपा सुद्धा आहे। सोपा असला तरी काय झालं, परंतु कुठं कुठं तो कन्फ्युजन करतो, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा। आपण रूल वाईज पहिले रूल समजून देतो, नंतर आपण त्या पद्धतीचे उदाहरण घेऊन आलेलो आहोत, ते उदाहरण सॉल्व्ह करून पाहू। ओके, चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। रूल, सुरुवातीला मुख्य क्रियापद ओळखणे। सर्वप्रथम तुमचं काम काय आहे, तर वाक्यात तुम्हाला मुख्य क्रियापद दिलेलं आहे का ते चेक करणे। दुसरा रूल काय आहे, मुख्य क्रियापद नसल्यास सहाय्यकारी क्रियापद ओळखणे। म्हणजे वाक्यामध्ये जर एखादा मुख्य क्रियापद नसेल तर सहाय्यकारी क्रियापदाकडे वळू शकतो। ओके, त्याच्यानंतर वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी बनवावे। वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग बनवत असताना नकारार्थी घ्यावे। ओके, वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग बनवावे, होकारार्थी बनवावे। म्हणजेच वाक्य जर नकारार्थी असेल तर आपल्याला क्वेश्चन टॅग होकारार्थी बनवावं लागते। ओके, त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकाचा रूल आहे, वाक्य जसेच्या तसे लिहावे व कॉमा द्यावा। जेवढं वाक्य दिलेलं आहे तेवढं ऍज इट इज लिहून घ्यायचं आणि कॉमा द्यायचा। शेवटी काय दिलेलं आहे, पाचवा रूल, वाक्यात नामाऐवजी सर्वनाम घ्यावे। वाक्यात जर नाम असो किंवा सर्वनाम दिलेलं असो, तर नाम जर आलं तर त्याच्याऐवजी सर्वनाम घ्यायचं, आणि सर्वनाम जरी आलं तर त्याच्याऐवजी सर्वनामच घ्यायचं। ओके, आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह घ्यावे। आता हा झाला रूल। या रूलच्या बेसिसवर आपण वेगवेगळ्या टेन्सची उदाहरणं पाहू। सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो की सुरुवातीला मुख्य क्रियापद ओळखायला का सांगितलं। कधी कधी वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब न देता, पहा लक्ष द्या, इथं समजून घ्या मी काय म्हटलेलं आहे। वाक्यामध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब न देता वर्बचा 5वा फॉर्म दिलेला असेल, यस किंवा ईएस लावून, बरोबर आहे। त्यानंतर लक्ष द्या, वर्बला एक मिनिट असं समजून घ्या की वर्बला काय लागलेला असेल, यस किंवा ईएस लागलेला असेल, किंवा वर्बचा सेकंड फॉर्म तुम्हाला दिलेला असेल। मग अशा वेळेस वाक्यात काय येत नाही, तर सहाय्यकारी क्रियापद येत नाही, वर्बच येतो, मेन वर्ब येतो, आणि याच्यानुसार आपल्याला टेन्स ठरवावं लागते। ओके, कोणत्या टेन्सचं वाक्य आहे या वर्ब वरून आपण ठरवत असतो। मग अशा वेळेस मुलांचा गोंधळ उडू नये, त्यासाठी हे महत्वाचं आहे, हे समजून घेणं। ओके, चला मग आता आपण याच्यावरचे काही उदाहरणं पाहणार आहोत। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण उदाहरण पहिले पाहणार आहोत। उदाहरण समजून घ्या कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे। जर मी म्हटलं शुभम टेल्स, शुभम टेल्स अ स्टोरी एव्हरी डे। शुभम काय करतो, तो प्रत्येक दिवशी एक स्टोरी सांगतो, अशा पद्धतीचं वाक्य आहे। आता तुम्हाला म्हटलं याचं क्वेश्चन टॅग करा। कशा पद्धतीनं क्वेश्चन टॅग करणार, सर्वप्रथम आपला रूल काय म्हणतो, तर वाक्यातला मुख्य क्रियापद ओळखणे। आता याच्यामध्ये मुख्य क्रियापद आहे टेल्स, बरोबर आहे। मुख्य क्रियापद काय आहे, टेल्स आहे। आता टेल्स आहे तर लक्ष द्या, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तुम्हाला हेल्पिंग वर्ब दिलं का नाही। हेल्पिंग वर्ब जर असेल तर तुम्ही जनरली त्या प्रश्नाला सहज सोडू शकता। ओके, परंतु आता इथं आपल्याला काय दिलेला आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म किंवा मग वर्बला यस किंवा ईएस अशा पद्धतीचं जर कोणतंही वाक्य दिलेलं असेल तर तो वाक्य राहते सिंपल प्रेझेंट टेन्सचं। याचं क्वेश्चन टॅग कशा पद्धतीने बनणार, पहा, वाक्य होकारार्थी आहे। वाक्य कसं आहे, होकारार्थी आहे। याला आपल्याला काय करावं लागेल, नकारार्थी करावं लागेल। म्हणजे क्वेश्चन टॅग बनवताना नकारार्थी बनवावं लागेल। मग शुभम टेल्स अ स्टोरी, शुभम काय करतो, स्टोरी सांगतो एव्हरी डे। म्हणजे शुभम स्टोरी सांगतो प्रत्येक दिवशी, सांगतो की नाही सांगत, अशा पद्धतीचं वाक्य आहे। इथं काय करायचं, वाक्य ऍज इट इज लिहून घ्यायचं। इथं द्यायचा क्वेश्चन मार्क, इथं काय द्यायचा, सॉरी, इथं द्यायचा स्वल्प कॉमा, इथं द्यायचा कॉमा। कॉमा दिल्याच्या नंतर पहा लक्ष द्या,
यामध्ये नाव दिलेलं आहे, नामाऐवजी आपल्याला सर्वनाम वापरावं लागते, बरोबर आहे की नाही. आणि वाक्य आपल्याला दिलेलं आहे पॉझिटिव्ह मध्ये, आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. मग वाक्य जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, तर वाक्याचं आपल्याला बनवत असताना, क्वेश्चन टॅग बनवत असताना डू किंवा आपण डज घेत असतो. काय घेत असतो? डू किंवा आपण डज घेत असतो. तशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करावं लागते. मग लक्ष द्या, आता डू डज पैकी आपण याच्यानुसार घेत असतो, सब्जेक्ट नुसार डू घेत असतो किंवा डज घेत असतो. मग लक्ष द्या, ही शी इट कोणतंही नाव असेल, ही शी इट कोणतंही नाव असेल तर इथं काय घेणार आपण? इथं घेणार डज. मग डजला नॉट लावायचा तर डझंट करणार, डझंट. आणि शुभम हा व्यक्ती आहे म्हणून इथं सर्वनाम लिहिणार ही, क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण सॉल्व्ह करू शकतो. एकदा कळालं की तुम्ही सहज या प्रश्नाला सोडवू शकता. दुसरा प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येतो. पहा, जर मी म्हटलं आय एट केक, आय एट केक, मी केक खातो, अशा पद्धतीचं वाक्य आहे. तुम्हाला म्हटलं याला क्वेश्चन टॅग करा. कशा पद्धतीने करणार? तर लक्ष द्या, आय एट केक ऍज इट इज वाक्य लिहिणार, बरोबर आहे. मग इथं पहा, चेक करा, वाक्यामध्ये कुठेही हेल्पिंग वर्ब नाही, मेन वर्ब आहे. वाक्य प्रेझेंट टेन्सचं आहे. कोणत्या प्रेझेंट टेन्सचं आहे? सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. तर मग इथं लक्ष द्या, डू किंवा डज पैकी आपण काय घेत असतो? तर इथं आय हा सब्जेक्ट आहे, आय वी यू दे असं असेल तर त्यावेळेस आपण इथं डू घेणार. मग वाक्य पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग करत असेल आपल्याला डोंट घ्यावं लागेल. ओके, डोंट आय. अशा पद्धतीने हे क्वेश्चन टॅग आपण सोडवू शकतो. आता जर मी थोडस चेंज करून जर एखादं वाक्य दिलं, पहा लक्ष द्या, जर मी म्हटलं आय एम प्लेइंग व्हिडिओ गेम, अशा पद्धतीचं वाक्य दिलं, व्हिडिओ गेम. ओके, मग आय एम प्लेइंग व्हिडिओ गेम अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग याला आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे. सर्वप्रथम आपलं काम काय आहे? याच्यातला मेन वर्ब हा आहे. ओके, परंतु आता मेन वर्ब सोडून इथं आपल्याला हेल्पिंग वर्ब दिलं, तर लक्षात घ्या, हेल्पिंग वर्ब असेल तर डायरेक्ट हेल्पिंग वर्ब कडे आपल्याला जावं लागेल. मग पहा, आय एम प्लेइंग व्हिडिओ गेम अशा पद्धतीचं वाक्य आहे. याला दिलं आपण क्वेश्चन, सॉरी त्याला म्हणतो आपण कॉमा दिला आपण. इथं काय दिलं आपण? कॉमा दिला. तर लक्ष द्या, आता हे वाक्य आहे पॉझिटिव्ह, आपल्याला निगेटिव्ह करावं लागते. मग लक्ष द्या, तुम्हाला ऑप्शन मध्ये असं असेल अमाउंट आय, तर हे वाक्य बरोबर आहे का? नाही. कशा पद्धतीनं? तर लक्ष द्या, आयला आपण अमाउंट म्हणू शकत नाही. ज्यांचा अभ्यास नाही त्याला हे बरोबर वाटते, परंतु लक्ष द्या, हा चुकलेला आहे. इथं काय होईल? आरंट आय. अशा पद्धतीने हे वाक्य बरोबर होईल. विद्यार्थी मित्रांनो, पहा, हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं आहे. मग आय ला एम लावतो आपण, तर अमाउंट म्हणू शकत नाही, अशा पद्धतीचा कोणताही शब्द नसतो. म्हणून इथं आपण आयला काय करणार? निगेटिव्ह असेल तर एमला काय करणार? आरंट करणार. समजलं? इथपर्यंत क्लिअर आहे? नंतर आपण विद्यार्थी मित्रांनो चौथं उदाहरण पाहणार आहोत. चौथं उदाहरण, जर मी म्हटलं आय टूक अ मोबाईल, मी एक मोबाईल घेतला, या वाक्याचा आपल्याला काय करायचं आहे? क्वेश्चन टॅग करायचा आहे. कशा पद्धतीने क्वेश्चन टॅग करणार? मग पहा, आपला रूल म्हणतो की सर्वप्रथम मेन वर्ब कड जाणे. मग मेन वर्ब कशासाठी? कारण अशा पद्धतीचे सेंटेन्स तिथं आले, अशा पद्धतीचे वर्ब तिथं आले तर आपल्याला ते सोडवता आले पाहिजे. हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे, V2 आहे. वर्बचा सेकंड फॉर्म आहे, तर हा वाक्य कोणत्या टेन्सचं झालं? तर हा वाक्य झालेला आहे पास्ट, सिंपल पास्ट टेन्स. कोणता? सिंपल पास्ट टेन्स. वाक्य पॉझिटिव्ह आहे, वाक्याला आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. मग कशा पद्धतीने करणार? आय टूक अ मोबाईल, त्याच्यानंतर कॉमा दिला. कॉमाच्या बाद पहा, लक्ष द्या, कॉमाच्या नंतर काय करायचं? आता टूक हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे,
मग याच्यामध्ये आपण काय वापरतो, याच्यामध्ये आपण वापरत असतो डीड. याच्यामध्ये काय वापरतो, पास्ट टेन्स मध्ये, सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण डीड वापरत असतो हेल्पिंग वर्ब म्हणून. मग लक्ष द्या, याचा हेल्पिंग वर्ब डीड होईल, त्याला वाक्य पॉझिटिव्ह आहे, त्याला डिडंट करू शकतो आपण, डिडंट. ओके, आणि आय. क्लिअर आहे. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करून पाहावं लागते. जर मी 5व्या क्रमांकाचं उदाहरण दिलं, जर मी म्हटलं असं, आय हॅड अ पेन, माझ्याकडे एक पेन आहे, याला क्वेश्चन टॅग बनवा. याला क्वेश्चन टॅग बनवा. कशा पद्धतीने बनवणार आहे, माझ्याकडे पेन आहे की नाही, अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग लक्ष द्या, वाक्य आपण ऍज इट इज लिहित असतो, आय हॅड अ पेन, कॉमा देतो, आय हॅड अ पेन. आता लक्ष द्या, याच्यात मेन वर्ब हाच आहे, मेन वर्बचं सुद्धा काम हाच करतो. मग या हॅडला हॅडंट करू शकतो आपण, हॅडंट आय. ओके, अशा पद्धतीने आपण क्वेश्चन टॅग जनरली सॉल्व्ह करू शकतो. हे टेन्स वाईजचे आहे, परंतु याच्यापेक्षा ऍडव्हान्स लेवलचे रूल अजून आपले राहिलेले आहेत. जर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एकदा लाईक करून, जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून जा. ओके, म्हणजे अशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर 6व्या क्रमांकाचं जर मी उदाहरण घेतो म्हटलं, एक आणखी उदाहरण घेऊ 6व्या क्रमांकाचं, तुम्हाला सोडवता आला पाहिजे. मग मी म्हटलं दे वेअर प्लेइंग क्रिकेट, किंवा मग दे वर प्लेइंग हॉकी, अशा पद्धतीचं वाक्य आहे. ओके, दे वर प्लेइंग हॉकी, ते हॉकी खेळत आहे, खेळत होते की नाही होते, अशा पद्धतीचं वाक्य आहे. मग आपल्याला याला सॉल्व्ह करत असताना कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार पहा. ऍज इट इज आपण वाक्य लिहिणार, दे वर प्लेइंग हॉकी, दे वर प्लेइंग हॉकी, कॉमा देतो. आता लक्ष द्या, इथं हा मेन वर्ब आहे, हा हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब जर वाक्य दिलं तर जनरली आपण सोडू शकतो. मग वेअरला वेरंट करू शकतो, वरंट दे क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन कसाही आला टेन्सवरचा तर तुम्ही जनरली सोडू शकता. फक्त हे दोन रूल मी आता सांगितलेले आहे, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल प्रेझेंट टेन्स, तोच तुम्हाला कन्फ्युजन करू शकतो इथं टेन्स वाईज जर असलं तर. अन्यथा कोणतंही वाक्य घेतलं, जर मी आणखी एखादं वाक्य घेतो म्हटलं, पहा 7व्या क्रमांकाचं वाक्य घेऊ आपण, आय पेक्षा राम will complete the match. राम ही मॅच कंप्लीट करेल, अशा पद्धतीचं वाक्य आहे. करेल की नाही करेल. मग लक्ष द्या, याला आपल्याला क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. कशा पद्धतीने बनवणार, राम will complete the match. राम काय करणार, मॅच कंप्लीट करणार. मग लक्ष द्या, विल आहे, मग विलला आता हे पॉझिटिव्ह आहे, आपल्याला वोंट करावं लागेल. विलचं काय होईल, वोंट. वोंट ही नामाऐवजी आपण काय घेत असतो, सर्वनाम. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आणखी 3 क्वेश्चन घेऊ, मग त्याच्यानंतर हा पार्ट जे आहे आजचा इथं संपवून टाकू आपण. त्याच्यानंतर आपण याच्या ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन समोरच्या पार्टमध्ये घेऊन येणार आहोत. त्याच्यानंतर 8व्या क्रमांकाचं उदाहरण आपण पाहणार आहोत. 8व्या क्रमांकाचं जर मी म्हटलं, राणी डिडंट मेक टी, राणी चहा बनवत नव्हती. ओके, अशा पद्धतीचं वाक्य आहे, राणी डिडंट मेक टी, राणी चहा बनवत नव्हती. मग लक्ष द्या, या वाक्याला आपल्याला काय करायचं आहे, तर क्वेश्चन टॅग याचं करायचं आहे. कशा पद्धतीने करणार, वाक्य ऍज इट इज लिहिणार, राणी डिडंट मेक टी. ओके, आता डिडंट मेक टी हे वाक्य कसं आहे, वाक्य आहे निगेटिव्ह असेल तर आपल्याला पॉझिटिव्ह करावं लागेल. मग डिडंटचं डीड घेणार आपण, काय घेणार, डीड. राणी आहे मुलगी, तर शी इथं आपण प्रोनाउन घेणार. अशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करू शकतो. आणखी 2 वाक्य घेऊ, 2 वाक्य असल्यावर आणखी समजून जाईल आपल्याला. पहा, जर मी म्हटलं, आय हॅव अ
already I have already seen this movie. मी ही मूवी ऑलरेडी पाहिलेली होती. मी ही किंवा मग पाहिलेली आहे, अशा पद्धतीचं वाक्य आहे. आपल्याला याला क्वेश्चन टॅग करायचा. कशा पद्धतीने करणार पहा. आय हॅव ऑलरेडी सीन दिस मूवी. आता लक्ष द्या, इथं काय करणार आपण, कॉमा देणार. मग याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे ना, हा सीन मेन वर्ब, हा आहे हेल्पिंग वर्ब. आपल्याला हेल्पिंग वर्बची काम असते. तर मग लक्ष द्या, इथं हॅवला काय करणार आपण, हॅवंट आय. अशा पद्धतीने आपण याला क्वेश्चन टॅग करू शकतो. त्याच्यानंतर शेवटचं उदाहरण पाहू आजच्या लेक्चर मधलं. मग मी म्हटलं आय हॅव completed this project. मी हे प्रोजेक्ट कंप्लीट केलेला आहे. मग अशा पद्धतीचं वाक्य आहे, याला क्वेश्चन टॅग बनवायचा आहे. आय हॅव completed this project. अशा पद्धतीचं वाक्य आहे. आय हॅव कंप्लीटेड दिस प्रोजेक्ट. इथं आपण घेणार कॉमा. मग लक्ष द्या, याच्यामध्ये आपल्याला हेल्पिंग वर्ब दिलेला आहे. काय दिलेला आहे, हेल्पिंग वर्ब दिलेला आहे. तर हेल्पिंग वर्ब दिलं तर इथं लक्ष द्या, हॅव आहे तर याला आपण हॅवंट करणार. हॅवंट असेल तर सब्जेक्ट आय आणि क्वेश्चन टॅग. अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन टॅगला सॉल्व्ह करू शकतो. हे टेन्स वाईज होतं विद्यार्थी मित्रांनो. टेन्स वाईज आपण कंप्लीट केलेलं आहे. आता याच्या समोर थोडा वेगळे टाईप राहणार आहे. ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन टॅग राहतील. थोडासा हार्ड नियम राहील. ओके, आजचं बेसिक होतं. बेस एकदा तुमचा क्लिअर झाला की आपण समोरचे उदाहरण सोडवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्यांचाही सुद्धा फायदा झाला पाहिजे. ओके, भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.